खर्डा येथील शिंदे वस्ती परिसरात जिल्हा परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या बांधराच्या चुकीच्या बांधकामामुळे शेतकरी युसुफ बागवान यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या बांधरामुळे तब्बल 1.5 एकर शेती जमीन वाहून गेली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे नुकसानीचा पंचनामा होऊन 2 वर्षे उलटूनही अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही। दरवर्षी पावसाळ्यात शेतातील सुपीक माती वाहून जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। बंधारा तातडीने दुरुस्त करून पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी शिंदे वस्ती येथे जो गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या पावसामध्ये बंधारा वाहून जो गेला, त्या संदर्भात तहसीलदारांच्या मार्फत जिल्हा परिषदचा बंधारा असल्यामुळे त्यांच्या विभागाचे काही अधिकारी इथे येऊन त्यांनी भेट दिली। त्या भेटीदरम्यान त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केले की जिल्हा परिषदच्या चुकीच्या नियोजनामुळे त्या बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यामुळे सदर शेतकऱ्याचं नुकसान होतंय। दरवर्षी हा बंधारा वाहून जातो, म्हणजे जमीन वाहून जाते त्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्याची। दरवर्षी अत्यंत परिस्थितीतले शेतकरी असल्यामुळे दरवर्षी ते 2 ते 2.5 लाख रुपये दरवर्षी खर्च करतात आणि प्रत्येक पावसाळ्यात त्यांची जमीन ती वाहून जाते। दुर्दैव एवढं आहे की गेल्या वर्षी कृषी विभाग आणि तहसील विभागाच्या वतीने त्यांची जमीन साधारण 1 एकर वाहून गेली। त्याचा फक्त 2 गुंठ्याचा पंचनामा इथं जाणवतोय, तसं त्यांच्या रेकॉर्डला आलेलं आहे। अक्षरशः 1 ते 1.5 एकर जमीन वाहून गेली आणि त्याचा पंचनामा फक्त 2 गुंठ्याचा होतोय। जिल्हा परिषदच्या चुकीच्या नियोजनामुळे ह्या बंधाऱ्याचं बांधकाम झालेलं आहे। याचा फटका अक्षरशः त्या संबंधित शेतकऱ्यांना ह्या बंधाऱ्याचं पाणी उपलब्ध होत नाही। यात हजारो कोटी रुपये खर्च करून हा शासनाने बंधारा बांधला, पण अधिकाऱ्यांच्या चुकीच्या प्लॅनिंगमुळे हा बंधारा चुकीचा झालाय। याच्यातून लक्षात येताना सगळं पाणी वाहून अक्षरशः पुढे निघून जातं। त्या बंधाऱ्याचा कुठल्याही शेतकऱ्याला फायदा होत नाहीये। सगळ्यात महत्त्वाचा विषय की त्या शेतकऱ्याचं दरवर्षी लाखो रुपयाचं नुकसान होतंय। ती नुकसान भरपाई कोण, याला जबाबदार कोण आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जर आता ह्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती होऊन जर त्या शेतकऱ्याचं नुकसान यावर्षी जर झालं तर संपूर्ण कुटुंब ही त्या तहसीलदारांच्या दालनात अगदी सगळ्या परपंच लेकरा बाळासहित जाऊन आमरण उपोषण करणार आहे। महान्यूज 7 करिता खर्डा जामखेडवरून धनसिंग साळुंखे यांची रिपोर्ट।